केली पाय वाट पायवाट उलंघिला माया घाट जी हरी आठविला जिवे हृदयी धरला जिंकून या काळा वरी गेले भूमंडला जी हरी आठविला जिवे हृदयी धरला निळा म्हणे ब्रह्मेशान
पाहुनी लाविले निशा जी हरी आठविला जीवे हृदयी धरिला विठ्ठल. अखंड दया तुझी दया सोडवी तुझी योगनिद्रा तया नमो जिगनेंद्रा श्री गुरुराया त्रिगुण त्रिपुरी वेढिला जीव दुर्गी आडिला तो आत्मशंभूने सोडविला तुझ्या स्मृती मग हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेषात्या दुरु विवेकावई जैसे डोळ्या अंजन फेटे तैवेळी दृष्टीच फाटा फुटे मग वास पाहिजे ते प्रगटे महानिधी का चिंतामणी झाली हाती सदा विजय वृत्ती मनोरथी तैसा पूर्ण काम मी श्री निवृत्ती हळून ऐका महाराज सांगतात कोणाची प्रीत कोणाला आहे हा अभेद ज्या दिवशी कळून येईल त्या दिवशीच आपलं करत कल्याण होईल. अखंड गया तुझी प्रीती विठ्ठल विठ्ठल. जीवाला जीव आवडत नाही आणि जीवानं जीवाची आवडही करू नये, जीवानं जडाची आवड करू नये आणि जीवानं संतांची आवड केल्याशिवाय राहू नाही. भगवान एकच द्याल उदार आहे की तू ते माग, तू काही मागायलाच कसं देईल. महाराज म्हणतात काहीच मागणार नाही, मागणे ते तूच मागू जीव भाव तूच सांगू लागो तरी लागो पाया तुमच्या दाता. दादांची पुण्यस्मरणाची तिथी आहे बरं बापू. त्यांना जगामध्ये येऊन काय आपल्या पुढं कर्तव्य ठेवलेलं आहे त्या कर्तव्याच्या परिहाराचा आजचा दिवस आहे, आत्मपरिहार द्यायचा. महाराज तुम्ही जगात जर आले नसते तर जीवाला मार्ग मिळाला नसता. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी सात भावे वरताया. म्हणून सगळ्याला जो कर्तव्याचा मध आणि फलास्वाद टाकायचा तो टाकल्याशिवाय त्याला इच्छित वस्तूची प्राप्ती होणं शक्य नाही. म्हणून महाराज सांगायला लागले काही मागायचं नाही, एक मागितल्या वाचून राहायचं नाही. काही मागू नका की जे देव देत नाही ते, एक मागितल्याशिवाय लागू नका की देव दिल्याशिवाय राहत नाही. जे दयाची विहीर तेची ईश्वराचे मनोगात म्हणून केली निभ्रांत सापडेची तो. म्हणून आजच्या या सेवा परिहाराचा मुद्दा मी आपल्या पुढे मांडलेला आहे आणि ती आठवणीचा मुद्दा नसून त्यांना आपल्या हृदयात जागा द्यायची आहे बरं का. श्रीगुरु दुसरी जागाच नाही बाहेर राहिलं, श्रीगुरूची एकच जागा आहे की त्याला आता हृदय हे आपुले असं म्हणजे वर्तमान काला. आता हृदय हे आपुले चौफाळून भले वरी बैसऊ पाऊले श्रीगुरूची. तर ज्या श्रीगुरूचा अंतकरणामध्ये
स्थान होईल त्याचा बेडा पार पडा. महाराज सांगतात, अरे आता उपायवन वसंतू जो आज्ञेचा आहे व तंतू. अमृतानुभव सांगाय, आता उपायवन वसंतू जो आज्ञेचा आहे व तंतू. अमृताची परिमूर्तू कारुण्याचा सामर्थ्य आहे का. मोडोनी माया कुंजरू मुक्त मोतियाचा उगरू. लेवविता श्रीगुरु निवृत्ती बंधू अविद्येचे आडवे. भुंजीत जीवपणाचे निभवे तया चैतन्याचे धावे. कारुण्य जो केली पायवाट. बरं, वाट पाहिजे हा निसर्ग आहे, पण वाटण चालणं हा पुरुषार्थ आहे. माणसाला वाट पाहिजे तर मग कोणती का होईल, पण वाटशिवाय माणूस जगू शकत नाही. पण वाट कोणती पाहिजे हा पुरुषार्थ आहे. रामानं सीतेच्या शोधा करता ऋषीमुनीला वाट विचारली. रामायण कशाच आहे. ऋषीमुनीला मार्ग विचारला की मी कोण्या वाटून जाऊ. जर रामानं वाट विचारली तर मग आपली काय दिशा दे. थल्ले सोडून म्हणतात धरून विठ्ठल माया कुंजरू मुक्त मोतियाचा वगरू. देवविता श्रीगुरु निवृत्ती बंधू. महाराज सांगतात, अविद्येचे आडवे केली पायवाट. या अविद्येची आडवाट आहे आणि सगळे माणसं त्या नामरूपाच्या पाठी लागलेले आहेत. शुभेच्छा सुविचारणा तनुमानसा सत्वापती असंशक्ती पदार्थाभावीने आणि सातवी वाटे तुरेगा. येथे एकची लीला तरले जे सर्व भावे मज भजले. तया आईलीची थडी सरले मायागा दया शद्गुरु तारू पुढे. जे अनुभवाचे काशे गाढे. दर्शन माझे मारुती महाराज बसून ऐकायचे. महाराज मार्ग जाऊन गेले. आपल्या महाराजांनी काय अशी पैदा केले की या घराण्यामध्ये मोठे मोठे गिर्यमानिकच तयार झाले. पायाळाच्या गुन्हे पडिले असते बरं का. आपला घराणा जर नसता तर आपल्याला मोतीराम महाराजासारखे महात्मे मिळाले नसते. आपला घराणा जर नसता नाही का बापू तर रंगनाथ महाराजासारख्यांचा दिव्य प्रकाश झाला नसता. म्हणून अनादी संसार माळेत गुंतलेल्या लोकांना आणि त्या लोकांना मार्गदर्शन करून महाराज सांगतात, जिकडे तिकडे आईचे शोधिले मार्ग नाना परी. नये प्रचिती मग टाकीले दुरी. गीती गाऊनी नाचू हा मुरारी. निळा म्हणे करू संसार बोहरी वो. म्हणून वाटा जरी भक्तीच्या न असल्या तरी पण वारकऱ्याची वाट मात्र या सगळ्या वाटेपेक्षा वरची आहे. सगळ्या वाटा मोडून टाकल्या. मोडून या वाटा जे झाला तर गुरुजीकडे असतं. काही माणसं हुशार असते बापू. पाहुण्यात बाजूत बसवायचं ना आपला ठेवा झाकून ठेवायचा. पण आज हृदय उचलून विठ्ठल महापुरी रिक्ताची कोठली बरी परिप्राप्तीच्या पैलतिरी पाहायला लागे. म्हणून महाराजांना वाट केली आणि ती वाट ज्या वाटण त्यानं वाट केलेली त्या वाटण गेले कोणाला विचारायची गरजच नाही. यथयकची लीला तरले. त्या सगळ्या ज्या भक्तीच्या वाटा आहेत 9 वाटा त्या सगळ्या वाटा उपाधीला धरून आहेत आणि आमच्या वाटत उपाधीचा प्रतिबंधच नाही बाबा. येथ फलतेनी नहावे प्रयाग माधवा विश्वरूप पहावे. हे तुलेनी संसाराशी द्यावे दिळोदर. जर ज्ञानेश्वर महाराज आले नसते तर आपल्याला शंकराचार्याची वाट कशी कळायची असते बापू. व्यासाचा मागोवा घे. त्यातून वाट तयार करून आणली. आता आपल्याला वाटतं गावखरीच हे काय करू. गावखरी नाही बापू, लांबून आहे. एक बाई आता मी पाहिलं तर थुटीला हात जोडू लागली. मी म्हणलं बाई काऊन. म्हणे ही पाणी देते. म्हणलं येडे थुटी पाणी देत नाही टाकीत पाणी नाही का. अनादी संसार माळे गुंतलेल्या जीवाला भक्तीच्या वाटा जरी अनेक असल्या तरी पण भक्तीचं प्राप्य एकच आहे नाही का बापू. सगळ्या दास्यत्व निकट हनुमंते केले. सगळ्यांना बळी सगळ्यांना भक्ती केली. 9 जणांचं वर्णनच आहे पण सगळ्या भक्तीच्या पेक्षा प्राप्तव्य तुकाराम महाराजांना ज्ञानेश्वर महाराजांना काढलं नाही का. त्यानं वाटा केल्या पण वाटाचा पगार अजून फिटलाच नाही त्याचा. ते रुंबे पण देखून अंगी मी आपुल्याची उत्तीर्णत्वा लागी. भक्ताच्या तनुत्यागी परिचर्या करी देह वैकल्याचा वारा. म्हणून सगळ्या वाटापेक्षा एकच वाट सोपी आहे. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे महाराज सांगतात.
आईचे शोधी येले मार्ग. मार्ग नाना परी. सूक्ष्म विचार करून मार्गाचा अतिक्रम केल्यापेक्षा मार्गाचा शोध करणं चांगली गोष्ट आहे. म्हणून संत एकांती बैसले. सगळ्यांनी विचार केला जगाला तरुण जाण्याकरता जवळचा उपाय कोणता आहे. आणि त्याच्याकरता ज्ञानेश्वर महाराजांना सांगितलं बापू मी भगवान सांगतात मी भक्ती की जाणे तेच साने थोर न म्हणे मी भावाचे पाहुणे भलतिया. महाराज सांगतात सगळ्यात मोठी वाट भक्तीचे आणि भक्तीची मोठी वाट हे अनन्य भक्तीची. जो मज होय अनन्य शरण. आपण भक्ती करतो अनन्य करीत नाही गणन्य करतो. भक्तीमध्ये दोष जाऊ देऊ नका. आणि ती भक्ती केली की भगवंताला धीर धरवत नाही. भगवान सांगतात मी आपुल्याचे कैवारे साकार होऊन अवतरे. समाधीला मांडी घालून बसले त्यावेळेला भगवंताच्या डोळ्याला पाणी आलं. ज्ञानोबा एकदा डोळे उघडून माझ्याकडे आहे ना बापू. वा वा बरा. जाऊन ज्ञानेश्वर बैसले आसनावरी पुढे ज्ञानेश्वरी ठेवलेली. 3 वेळा तेव्हा जोडिले करकमळ झाकिले डोळे ज्ञान देवे. भीममुद्रा निरंजन मैदान झाले ब्रह्म. म्हणून निवृत्तीने मिठी भगवंता निवृत्ती दया नाव निवृत्ती दया भरव. पण ओसंडोनी निवृत्ती आलिंगू लागला. अनानिकाच्या डोळ्या सुये येती अमर्यादा कधी नाही केली येणे. ज्ञानेश्वर महाराज जर आले नसते तर भक्तीच्या इतक्या स्वजळ मार्ग आपल्याला कळाला नसता. कुठं संस्कृताची तिरे गहने तोडोनी मराठी शब्द रचिली धर्मनिधाने श्री नवलखी देवे. कुठून संस्कृत ज्ञान कळायचं कुठले अर्थगम्य गुरुजी नेहमीच सांगायचे त्याच्याकरताच अवतार पडला. की आता कुठं जाऊ नका सोपे वर्मा मा सांगितले सांगती. म्हणून अमृत अनुभव सांगितलंय कैवल्य कनकाची दाना जो न कळशी थोडा सोना द्रष्ट्याच्या ही दर्शन पाढाऊ जो कैवल्या ही चढावा. मार्ग जाऊन गेले आधी दयानिधी संतते. म्हणून अशी वाट केली कैवल्या ही चढावा करीत विशेष सेवा झाला भृत्य भाज्य कालवा भक्तीच्या घरी. म्हणून या भक्तीचीच अनन्य वाट आहे. आणि या भक्तीच्या वाटेने गेले ते पुढे गेले ते निदाई झाले रे. म्हणून महाराज सांगतात जर आपले महाराज आले नसते तर आपल्याला ही जवळची वाट आम्हालाच माहिती येते. आम्ही त्याच्या मांडीवर खेळले दोघं चातुर्मासामध्ये. आणि भक्तीचा मार्ग उत्कर्षण करण्याकरता भक्ती अनादी आहे. पण भक्तीला जाणणारे शांत झालेले त्याला काय करावं. म्हणून आधी अंती भक्तीचा परंपार दाखविण्याकरता सगळ्या वाटा बाजूला काढल्या. मोडून या वाटा सुखम दुस्त नाही का. या वाटानं रेड्याला जाता येते. रेड्या मुखे भेद बोलविला. अशी अवघड वाट होती पण रेड्याला सुद्धा आत्मभाव या वाटन करता आला. चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती. नाही आले लोटांगणी. सांगायचे अरे 1400 वर्ष काय वाट कळाली नाही का त्याला. वाट कळाली पण वाटाचं आपलं नातं लागलं नाही. पण जोपर्यंत वाटाचा ना आपला अभेद होत नाही तोपर्यंत मुक्काम जवळ येत नाही. आपला मुक्काम पुढंच पळायला लागला आपण मागच पळायला लागलो. तिकडची महाराष्ट्राची आला तर गाव जवळ. अरे कशाचं जवळ आलंय. एकच गोष्ट आहे या भिन्ना सेवा चित्त मियाची भरेल जेधवा माझा प्रसाद दान तेधवा संपूर्ण झाला. 1400 वर्षाचे तापी तीरवासी. मला कळालं चांगदेव नावाचं गाव आहे. गाव चांगदेव आहे. त्या गावाला मी 8 दिवस होतो. माझ्याकडे त्या कमिटीने ठरवलं की महाराज तुमचं प्रवचन राहू द्यायचं. म्हणलं काय हरकत नाही. चांगदेव 65 करा. चांगदेव 65 करतो म्हणलं. पण चांगदेवाचा महिमा सांगणार म्हणलं मुळच नाही सांगणार. ज्ञानदेव काढल्यावर चांगदेव नाही का. बंगला बाईचा आहे का मालकाचा आहे. बाई मालकाची झाली म्हणून बंगला. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण. मग त्यानं कबूल केलं की महाराज चांगदेव 65 ज्ञानेश्वर महाराजामुळे आम्हाला कळाली.
चांगदेव कळाले असते, पण चांगले देव मोक्षाला गेलेले हे आम्हाला सांगता नसता आला. म्हणून तया पुत्र तू वटेश्वराचा रबा जैसा कापुराचा. गुरुजी सांगायचे चांगदेवाला करायचं काहीच राहिलं नव्हतं, फक्त कळायचं राहिलं होतं. वायर ठीक आहे, होल्डर बरोबर आहे, लाईन ठीक आहे, पण बल शाट आहे काय करावं. विरक्ती वाचून कही ज्ञानाशी तगण्याची नाही, हे विचारून ठाई ठेविले देवे. म्हणून अमृतानुभव जर लिहिला नसता, गुरुजी सांगायचे आपल्याला कोण कळाला असतं. चांगदेवाचा महिमा महाराजांनी एका शब्दात सांगितला, तया पुत्र तू वटेश्वराचा. सांग्या हो ऐक तू, चांगदेवा तुझे नि व्याजे कशा करता केली पायवाट. हो योग्याला ही पायवाट केली. मंडन मिश्रासारखा कर्मठ सुद्धा त्याला पायवाट दाखवता. उपासक नामदेव महाराज, पण वाट कळाली नाही, तिथं जावं लागलं घेणार ना. देव कळाला नाही का देव केवढा हे कळाला नाही. देव कळाला, त्याला 108 बायका येतात, त्याला बायकाच नाहीत रे. हो म्हणून असं कळायचं बरं बापू. म्हणून आज दिवसभर माझा चांगल्या कामात गेला, आनंद वाटला मला. विठ्ठल ज्ञानेश्वर महाराजांनी हात जोडले, भगवान ऐक बापू, 3 वेळा तेव्हा जोडिले करकमळ, झाकिले डोळे ज्ञान देवे. आपल्या महाराजाचं ते मुख्य होतं. मी जितके कीर्तन ऐकले महाराजांना, ज्ञानेश्वर महाराजाचं वर्णन तोंडभर करायचं नाही का. मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्ताता, का दीपे दिशे पाहता आपुली वस्तू हरपले आपण पै पावे, ते येथ येऊन पहावे. तर केली पायवाट. म्हणून नाही का पायवाट करताना काय कष्ट झाले. तुकाराम महाराजांनी गावातून गाव सोडावं लागलं बापू, जाऊन वाट कराय करता. आता घोरड्या मावावर गेला, डोंगर चढायला लागलं तर डोळ्यात धारा लागतात. तुकाराम महाराज आमच्यामुळे तुम्हाला डोंगरावर यावं लागलं, तुम्ही डोंगरावर आले नसते तर आमचा गाथा वाचून झाला नसता. आमच्याकरता एवढी तुमची घाण झाली. चांगल्या ज्ञानोबा राहायचं तसं ते खापर मिळालं नाही. आमच्या पुढं सोन्याचा ताट येण्यामुळं खापर दूर केलं बापू. म्हणून बालकाच्या धनी धाईजे. म्हणून अशी वाट केली आता, येथ भलते निन्हावे, प्रयाग माधवा विश्वरूप पहावे, ये तुले नि संसाराची द्यावे. तिळोतम जाणणी आघव्याच्या गावी, गुरुत्वाची आचार्या पदवी, सकळ गुह्याचा गोसावी पवित्रा राव. म्हणून जयाचे नाव तीर्थराव, दर्शने प्रशस्ताची ढाऊ केली पायवा. आणि ती वाट करताना त्याच्यावर एक उपलक्षण दिले, उलंघिला माया घाट. बरोबर मायेचं वर्णन करत असताना ज्ञानेश्वर महाराजांना बरोबर करून टाकलं की नाही ते तर मी काय वर्णन करू. अंगा आणि छाया दया परी आईशी निरुपाधिके, जगाची जिये जनके तिये म्या वंदिली मुलके देऊ देवी. जो प्रियूची प्राणेश्वरी, उलथे आवडीचे सरोभरी, चारू स्थळी एकहारी एकांगाच्या. अशी जी माया आहे बरं का, अनादी अध्यस्थाची माया आहे, त्या मायेनं जगत केलंय नाही आणि तिला जगत माहिती नाही बापू. असा निर्णयच आहे की जगत झालं नाही जगत केलं नाही. मग झालं नाही केलं नाही मग काय भासले रज्जू सर्पाकार. नाही का बापू, आहे ती दोरीच आहे पण पूर्ण प्रकाश नाही आणि पूर्ण अंधार नाही. अशा मधल्या धावळत संधीला मनुष्य देहाला येऊन कर्तव्याचा मत कळाला नाही, फलास्वाद केला नाही आणि इच्छित वस्तू प्राप्त झाले नाही, म्हणून सर्प भासायला लागला. परिणामवादाच्या दृष्टीने दह्याचं दूध झालेलं आहे. विवर्तवादाच्या दृष्टीने रज्जू सर्प, रज्जू सर्पाकार भाषिले जगदंबर. आणि आजादवादाच्या दृष्टीने नकुत हुआ नकुत है नकुत होगा, आहे तो तोच आहे परी काय की जे बुद्धी त्याची नव्हे. मग स्वप्नीचे निघाये मरे की साचे. म्हणून आमचा प्रकृती पहिलीकडील भाऊ, जरी कल्पने विन लागशी पाहू, तर मन माझी भूते हेही वाहू मी सर्व म्हणून या. आहे तो परमात्माच आहे आणि ती वाट केली म्हणजे अंतकरण शुद्ध केलं. विवेक वैराग्य महाराजांना विरक्ती वाचून काही ते ज्ञान पैगा भरवे, जरी मनी हाती आणावे, तरी संता या भजावे सर्वस्वेची. तेच सेवा हा दारवंठा किंवा स्वाधीन करी सुवटा उळवणी, पण एक करा तनुमनु जीवे. म्हणून अर्थाध्यासापेक्षा ज्ञानाध्यासाचं जास्त कौतुक आहे. जे जग तुम्हाला भासलंय ते ज्याच्यामुळे भासलं त्याची निवृत्ती करा.
ज्याच्या अज्ञानानं भासले त्याचं ज्ञान करून घ्या. रज्जूच्या अज्ञानानं सर्प भासला, रज्जूची निवृत्ती करायची नाही. रज्जूचा प्रबोध झाला की सर्प बाधित होतो. रज्जूपै चैतन्याच्या आश्रित असणाऱ्या अविद्येच्या सत्वगुणापासून सर्प तयार झाला. साक्षीच्या आश्रित असणाऱ्या अविद्येच्या रजोगुणापासून सर्पाचं ज्ञान झालं. पहा अशी संगत लावली वेदांतामध्ये. म्हणून महाराज सांगतात ती वाट करण्याकरता कष्टले संसार क्षीणे जे देवो येती गाढाने काय बोधे नावे जेने तो संकेत ब्रह्माचा अबोला फिटला आद्वैत द्वैतत्वे भेटला ऐसा मंत्र देखिला कनवा वेदे बापेर. म्हणून निजानंदाची निमाने उपमीचा कांताळा केली पायवाट. आणि ज्या वाटेनं जायचं असताना उल्लंघिला माया घाट. बरं, माया घाट उल्लंघण्याकरता ज्या चैतन्याला स्फूर्ती लागती ती चैतन्याची स्फूर्ती श्रीगुरु वाचून प्राप्त होऊ शकत नाही. मग आता हरिपाठ आणला महाकड जमलं 6चा भंग वाचले ठेवून दिला खाली. हे काम आपलं नाही, हे कोणीतरी करून घेतलेलं आहे. हरिपाठाची वाच्यता होणं शक्य नाही. जर ज्ञानेश्वर महाराजांना हरिपाठ केला नसता तर ज्ञानेश्वर महाराज आपल्याला कळाले नसते. हरिपाठ हा प्रबोध आहे आणि हरिपाठ हा स्वस्वरूपाचा अर्थ आहे. उठले वैरागी येणे तिरवर्गू आहे सा सांडणे जैसे वमोनिया सुने आताची गेले आणि त्याच्या ठाई तया अस्तिक्य बुद्धी. तर अजून काही वाचायचं राहिलं पण मला जो आनंद झाला त्या आनंदात वंश परंपरा वाचली. महाराज सांगतात आणि ही जेवढी माहिती आहे ही माहिती ज्याच्या कृपेने संपादन झाली त्याला विसरणं हा अपराध आहे. नका विसरू. म्हणून केली पायवाट. आतापर्यंत वाट करण्याकरता पुष्कळ लोक आले पण वाट तर झालीच नाही. पण अपवाद आला ही आगवीची शास्त्रे अविद्या विनाशाची पात्रे वाचवणी न होती स्वतंत्रे आत्मबोधी. म्हणून मला बुद्धी भेदाचा आरिषा तया हातोनी पडिला विरेषा मग प्रतिमुखा बासा मुखला तो. म्हणून पायवाट केली. त्या दिवशी तुकाराम महाराज देवापुढे उभे राहिले की देवा आता मी पायवाट केली. महाराज का ना ही थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. म्हणून भक्तीचा मार्ग उज्वलित केला आणि भक्तीचं वर्म सोपं सांगितलं. भक्तीचे ते वर्म दयाची हाती रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे आपली आपण करा सोडवण. म्हणून ज्ञानोबारांनी केले. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण केली पायवाट. आणि त्या वाटाचं सामर्थ्यच असं आहे जाणाराचं गाव जवळ येत आहे आणि ताकद वाढत. संसारात गाव जवळ येत नाही आणि ताकद जिरून जाते. सगळ्यालाच माहित आहे ते. आता ते म्हणतात काही लोक मला होते मुग आल्यावर पहा महाराज आम्ही जाऊ पंढरीला. आता मी काल मी त्याला गेले नाही म्हणला मुगत तोडणं होईल ना नाही का. हे सगळं अविद्येचा अंधार आहे. कृती करायची नाही आणि विश्वास टाकायचा नाही. काही कृती करू नका. कृती करण्याचं सामर्थ्य आपल्याजवळ नाही पण विश्वास मात्र परत घेऊ नका. म्हणून ज्या वेळेला दगड तरायला लागले समुद्रावर महाराजांनी बांधिला शेतू भवा दिशी जेणे अनाथा कारणे दिना तुकयाने. महाराज सांगता महाराज हा जन्मला मृत्यूलोकी जळी रक्षिले निर्जीवा कागदाची. याने तुकाराम महाराज जर आले नसते तर ह्यो शेतू बंद झाला नसता. म्हणून सगळे वानर की ज्यांना नावं घेता येत नाही असे अनंत भक्त राशी कशा करता केली पायवाट. आणि काम क्रोधाधिक राक्षसाचा बात करण्याकरता ही वाट पाहिजे. ही वाट नसली तर काम क्रोध आपल्याला नाही. काही महाराजांनी लिहिलेलं आहे विठ्ठल भजन मार्गीचे मार्ग जे या वाटेवर सगळे आडवाटांना लोक बसलेले आहेत. म्हणून आमच्या महाराजांनी आपल्या घराण्याच्या लोकांनी ही वाट केली आणि सगळ्याला हात जोडून सांगितले बापू इकडे या याला तरी या रे लागे नाही का. सगळ्याला सांगितलं की विचारून अहंकार सांगिजे मग आस्तीची वस्तू होईजे तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली. म्हणून ही वाट करण्याकरता महाराजांना विवेक वैराग्य सक्षमपती अनुबंध चतुष्टय अधिकारी वगैरे हे जे निर्णय केलेला आहे सगळा एकाच करता केला की वाट नीट करायची आणि गाव जवळ यायचं. आणि ती सुद्धा वाट मोठी नाही पाऊल वाटच आहे. एका पाऊलाची वाट. अहम बी टाकायचं नाही आणि ममही टाकायचं नाही आणि अहम देहाकडे घ्यायचं नाही मम इतराकडे घ्यायचं नाही. मी तो वासुदेव तत्वता झाली वाट. हे विश्वची माझे घर ऐशी मती दयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला केली पायवाट.
आणि त्या पायवाटाचं तात्पर्य महाराज सांगतात, उलंघिला माया घाट. हो, या सगळ्या अनिष्ट निवृत्तीला आणि इष्ट प्राप्तीला काय कारण असत ते ध्रुवपदात सांगतात. एकतत्व नाम दृढ धरी मना हळून सांगायचं होईशी हरिशब्दाचा अर्थ आत्मा, हरिशब्दाचा अर्थ अपरोक्ष साक्षात्काराची अनुभूती आहे. आणि ह्या व्यापक सर्वगत हा तो मुख्यत्वे वेदांत. या भंगाचं सगळं वर्णन हरिपदात आलेलं आहे. साया सकरची प्रपंच दिननीची हरिची न भजची कोण्या गुणे. म्हणून जी ही हरी आठवीला, मग तो कोणी असं आम्हाला माहित नाही. राणीची पाले खाईरा नेवा नेकरविले केशरा. जी ही हरी आठवीला एकला अर्जुन परी अक्षवेणी अकरा नजिनीची काही. म्हणून जी ही हरी आठवीला, मग तो जो तो ही शब्दी केमेलो हनुमानाची मांडी हा प्रमाणा हिरोनिधी कवना हेमा. हो, हरी व्यापक आहे आणि त्या व्यापक सामोरून गळे तैसा नित्य भरू तैसा निरारू संतोषिदो. हो, हे काम केलं त्यानं. निरुपचारू संतोषिदो वाहुनी आपुल्यान धरी जो अंतकरण निश्चय असात पण दयाशिनी. जीव परमात्मा दोन्ही पैसोनी लेख्या सनी. दयाच्या हृदय भोनी काय त्या उरले वेगळे. हरी आठवल्याबरोबर आठवणात हो गेला नाही का. त्याची आठवण कर ना. अरे खाडीत मीठ पाणी गेलं की त्याचं मीठ झालं. प्रत्यक्ष पाहिलंय समुद्राच्या खाड्या आहेत, त्याच्यात मीठ तयार झालंय. आणि त्या मिठाची इतकी फजिती झाली आता. खाडी म्हणजे बायका पोरं आंबमत एवढा जीव पण खाडीत शिरला की मिठासारखा झाला बापू. आणि आता त्या मिठाची काय फजिती आहे. लोक सांगणारे महाराज समुद्र गाढवावर बसून आला. हो, मिठाचे पोते गाढवावर आले म्हणजे समुद्र आला तर जीव आंबमतेच्या गाढवावर बसला. हा, आता कशामुळं त्या मिठाची फजिती आहे. ती बाई घेऊन पाट्यावर वाटायला लागली आता. आणि त्या मिठानं पाण्यात पडला समुद्र एवढं होतं ते. लवण पाण्याचा खाऊ माझी रिगोळी गेले पाहू मातेची नाही काही घेऊ मापदा. मिठे मिठपणाचा लोभू. मीठ म्हणजे जीव, यानं बायका पोरायचा लोभू. यानं टाकायचा मिठे मिठपणाचा लोभू. सांडूनी सिंधुत्वाचा घेतला लाभू. ते हमदेवनी शंभू शांभवी झालो. हो, याची लागी हो बहु केले साया. त्याच नाव निरपेक्ष सुचिरदर्श उदासीन आणि गंध. याच्याकरता फुकट नाही धनगर झाला. त्यानं आपले जीव करवतीला देव. याची लागी उभो केले साया. याची लागी वरते उपवास. शेविली गंगेची तटाके उदास. त्याची सत्कर्माचे नेनो आले घोष होऊन अत्यंत दुःखाची निवृत्तीपूर्वक परमानंदाची प्राप्ती. नाही नाही, निवृत्ताची निवृत्ती प्राप्ताची प्राप्ती आहे. नित्य उद्भूत वस्तू आहे. माया झालीच नाही तिचं काय वर्णन करायचंय. ब्रह्म केलंच नाही ती कसं सांगितलं नाही का बापू. एक झालंच नाही त्याचं काय वर्णन करावं. एक झालंय पण सांगता येत नाही त्याचं काय वर्णन करावं. बाईनं नवरा केलाच नाही, कोणाचं नाव ठेवावं. बुद्धी निश्चय आत्मज्ञान याच्याकरता या तिला जीव बहु केले सायात.
याची लागी हो व्रते उपवास. महाराज म्हणतात अखंड दया तुझी प्रीती त्याची मला संगत दे. म्हणून आज सांगण्याचा तात्पर्य अर्थ भावाचा आहे. त्यानं आपल्या हाडाच्या काड्या केल्या आणि आपल्याला सोपीवर मामा सांगितले सांगितली फक्त काही करू नका. टाळ दिंडी हाती घेऊन येण्याचा हे सोपं केलं का सोपं होतं? अरे अवघड होता पण सोपं केलं. करतळी आवळे तैसा हरी. म्हणून महाराज म्हणतात प्रपंच रचना सर्व ही भोगून त्यागली अनुतापाच्या द्वारी देह बुद्धी हविली. वैराग्याची निष्ठा प्रगट दाखवली आणि अहंता ममता दौडून निज शांती वरिली. म्हणून केली पायवाट आणि उल्लंघिला माया. या मायेच्या घाटाला उल्लंघण्याकरता संताशिवाय दुसऱ्याचं सामर्थ्यच नाही. येणे उपाय बदले की हे माझी माया तरले. महाराज हळून म्हणते ऐसे भक्त विपाहिले बहुवस. हे रगड नाही करू विरळा ऐसा कोणी तुका त्याशी. म्हणून नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची. म्हणून प्रत्यक्ष अनुमानाच्या पेक्षा त्यानं केलेल्या कर्तव्यावर आपण विश्वास ठेवा. केली पायवाट उल्लंघिला माया घाट जिही हरी आठविला. त्याला अभिन्न निमित्त उपादान कारण काय असलं जिही हरी आठविला. महाराज म्हणतात ओळखीला हरी साठविला पोटी. ओळखीला हरी धन्य तो संसारी मोक्ष त्याची घरी. आणि ओळखी तयाची होय एका भावे. दुसऱ्यानं ओळखत होत नाही म्हणून भगवानच अर्जुनाला सांगितलं. मी तुला पहिल्यांदाच सांगितलं रे हे दुसऱ्याला जमत नाही. हे तर एकची लीला तरले जे सर्व भावे मत भरले पुढती 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 तेची ते सांगू किती. मियाचा तरी भक्ती नवी संवेगा माया घाट उल्लंघले. म्हणून सोपे आहे म्हणून गुरुजी सांगायचे सोपं आहे म्हणून उपेक्षा करू नका. अवघड आहे म्हणून पळू नका. आम्ही सोपं आहे म्हणून चल काय पहाट गाडीत बसला तर संध्याकाळी पडलं पुढलं जाईल. हा रे पण सांगायचं ठरवलं का जायचं ठरवलं तो. सोपं आहे म्हणून उपेक्षा करू नका आणि अवघड आहे म्हणून त्यागू नका. हे गुरुजीचे वाक्य आहे. महाराज म्हणतात एखादा माणूस नदीच्या जवळ त्याला म्हणा इतक्या पाण्यातून तर येऊन जातो. मग जाय की रे का येऊन इतक्या पाण्यात आपला नाही म्हणला त्याच्यातून जाऊ नको याच्यात शिरू नको. असं उपेक्षा बुद्धी ठेवू नका. आंतरिक हे मोतीराम महाराजाचे 2-3 कीर्तन आहेत माझं 4 आहेत. आजही ते वाचले डोळ्यात पाणी येतं बघा. विठ्ठल महाराजाचे 2 कीर्तन हे होतं ते अक्षर पाहिले की आज कळतंय. महाराज म्हणतात सामर्थ्याची पिके जो शिवाची ही गुरुत्व जिंके. बघितली बरं सामर्थ्याची पिके जो शिवाची ही गुरुत्व जिंके. आत्मा आत्मसुख देखे आरसा. याचे रे आत्मा आत्मसुखरूप कसा आहे जर पाहायचं असलं तर येतं पाहायचं. महाराज सांगतात बापू आत्मभ्रांतीसाठी जवळची वस्तू तिने टाकून दिली बापू. म्हणून वाट तशी केली नाही. वाट कर्तीची केली नाही विचाराची वाट केली. विचारून अहंकार सांडीजे मग आस्तीची वस्तू होईजे तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली. म्हणून ज्ञान अज्ञानाचे विरहित ही वस्तू आहे. महाराजांना अमृत अनुभवलेलं आहे. श्री विष्णूनं सांगितलं की ज्ञान हे सत्वगुणाचं बंधक आहे म्हणून. अशी कुठंच होई नाही महाराज नाही का बाबू. शिवानं सांगितलं ज्ञान सुद्धा संसाराला बंधन करते. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे म्हणते याचं माहित नाही. वैकुंठीचे सुजाने ज्ञानापाशी सत्वगुणे बांधीचे हे बोलणे बहु केले. कैलासातल्या शिवानं केलं. शिवे का श्रीवल्लभे बोलिले येणे लोभेंना मानून केली पाय. त्याच्या लोभांनी मानित नाही. अरे ज्ञान अज्ञान सुद्धा बंधच आहे. म्हणून आपल्या एकच शास्त्र आपले 19 आहेत अमृतानुभव. फक्त ज्ञानाचं खंडन आणि ते म्हणजे वृत्ती ज्ञानाचं खंडन आहे. क्रमज्ञानाचं खंडन करता येत नाही. म्हणून 18 आहे किंबहुना श्रीनिवृत्ती ते गेलो असे जय स्थिती ते काय जेव हाती वाचेचे. ज्ञानेश्वर महाराज महाराज मग या ऋणाची फेड शक्यच नाही म्हणले. ते ऋण वाचा या न फेडवे मरुनी मिया. हा पंचदशी चला कसं आहे तरते शक्यच नाही बापू. त्या भवऱ्यात हा जीव पडलेला आहे. सत्कर्म परिपाक आहे करुणा आणि गुणोद्धारता.
त्याला दया आली आणि ते वाट करायला लागले आणि त्याने वाट केली नाही आडराणी भरलेच माणसं वाटणं चालले नाहीत केलेल्या वाटत आडराला घुसायला लागले ते सगळे सोडून सांगणारे ऐकणारे धरून किती सोशी ती करण्याची किती सोशी ती करण्याची अरे गिळीले संसारे महाराज सांगता अरे गिळीले संसारे काहीतरी राखा खरे दिला करुणा करे मनुष्य देह सत्संग येथे नघली हार महाराज सांगतात अरे माया मायेचा घाटोडा घ्यायचा नाही माया अनित्य हे कळायचं नाही का सचित आनंद आणि आद्वय हे ब्रह्माचं रूप आहे असं जड दुःख रूप आणि द्वैत हे मायेचं रूप आहे माया कळायची नाही माया बाधित करायची काऊन की नाही तर तिला काय बाधित करायचे म्हणून दोरीची उरगाला डांगा मिळविता हो दोरीवर सरळ भासला आणि बायको म्हणे आण काठी ते कशावर घालता काठी म्हणून महाराज सांगायला बापू ते ऋण शक्य नव्हतं मग म्या एक उपाय केला ते म्या पाया पडून सोडून ते वाचारून या न फेडवे मरून मिया काय उपाय श्री संताच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत महाराज म्हणतात संताचा महिमा तो बहु दुर्गम म्हणून पाय वाट उलंघिला माया घाट हो हे सगळं करण्याकरता तुमच्याजवळ औषध काय एकच औषध ही हरी आठवीला म्हणून हरिपाठात हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा मग म्हणायचं म्हणल्यावर म्हणा पुण्याची करतात माणूस आधीच खळ नाही सौदा देऊन फुला मुखाचा खळ होऊ दे की भले माणूस म्हणून हरी आठवायचा नाही हरी आहे त्याची ओळख करायची आणि तो आठवायचा म्हणजे त्याचा आपलं नातं लावायचंय म्हणून काय केलं त्यानं एकच काम केलं जी ही हरी आठवीला जी म्हणजे कोण ते सांगता येणार नाही ज्यांना आठवला ते वैकुंठ वाचले ज्यांना आठवला त्या तुका म्हणे त्यांनी केली वैकुंठ मेदिनी तुका म्हणे घरी आणले वैकुंठ वसविली पेठ वैष्णवाची वैकुंठा जावया तपाचे सायात लागे जीवाना असं करणे बहु म्हणून काही उपकाराची गरज नाही उपकाराची फेड करायचा प्रयत्न करू नका उपकाराची आठवण विसरू नका झालं काम बापू म्हणून जी ही हरी आठविला आणि तो हरी आठवला म्हणजे कसा आठवला हरीचं आपलं अपरोक्ष ज्ञान करून घेतलं हरी हरी तैसे हरीचे दास माहितया भयमोह चिंता होनी राहती उदास बळकट कास भक्तीची जी ही हरी आठविला जर कदाचित निळोबाराला विचारलं महाराज जर हरी आठवला आणि त्यानं आपलं कर्तव्य करून घेतलं तर त्याच्यापासून काय उत्पन्न होतं ते तिसऱ्याकडे आढळ केला भावा भाव केला आणि हळूच म्हणायचं मला स्वयंदेव म्हणून कोणी असो आपल्या महाराजांनी हे काम केलं की ही हरी आठविला आणि त्याचं फळ काय जिंकून या काळ ज्यानं निर्माण केला त्याला खातो पण जे काळाच्या ताब्यात जात नाही ते संत आहे तुकाराम तुकाराम म्हणतो म्हणता कापे हे ज्ञानदेव चतुराक्षरी जपतू करी सर्वज्ञ नाना विरहित महाराज म्हणतात तुका म्हणे पापे दाची संताची आदपे किंवा विश्रांतीचा भाव बाई संताची भाव म्हणून त्यानं काळ ताब्यात घेतला आणि काळाचा भाग केला आपल्या पुण्यचित सांगायला येते पुण्यचित जे काळाच्या ताब्यात आहे त्याची होतच नसतील काळ ज्याच्या ताब्यात आहे त्याचे जगा काळ खाय आहे पा केवढा पसरला असेल जबडा करून माझी वडा कार बघू म्हणून काळाची सत्ता हाची बोर निरुता आयशे वाट पंड स्वतः खतरा लागली आम्ही ते काम साधून घेतलं मरण येळा आधी दोन काम आहेत मरण आणि जन्म आहे त्याच्यापैकी एक आपल्याकडे आणि एक देवाकडे आहे न मरण आपल्याकडे आणि जन्म देणं देवाकडे आहे
आपण नाही मिळू देव का चालते, देव पराधीन आपण स्वतंत्र आहे आणि आपल्या स्वतंत्रपणाची अशी राख करून घेतली आपण. अरे आपल्या हातात आहे न मरायचं आणि जन्म द्यायचा त्याच्या हातात. हो तो जन्म देईल पण आपण मेलो तर जे त्रिविध तापाचं शरीर आहे आणि त्या शरीराचा बाद करून याच लोकांच्या आनंदाने राहतात. मरण माझ्या बांधणानं 5 देव काळाच्या हातात दिले, तत्वाच्या हातात दिले. ज्ञानेश्वर महाराजांना आपला देव अग्नीच्या हातात दिला, अग्नी तत्वात मिळवला. तुकाराम महाराजांना आपला देव आकाश तत्वात मिळवला. ज्ञानेश्वर नाथ महाराजांना आपला देव जल तत्वात मिळवला. हा आणि नामदेव महाराजांना आपला देव पृथ्वी तत्वात मिळवला. आणि वायूमध्ये निळोबारायण देव टाकला. याने सगळे आपले देह तत्वात विलीन केले. हो कोणाचा देहाचा पडा नाही. म्हणून महाराज सांगतात जिंकून काळ तो वर्तमान काळ नाही, भूतकाळ भविष्य नाही, काळ नाही. कोणता काळ? थेट काळ. कोणता काळ? ज्ञानेश्वर महाराजाला देण्याकरता काळ आले त्यावर मुक्ताबाई 2 बोट दाखवले 2 वर्षांनी येऊन. ते गेलं परत धड 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 दुड दुड. पुन्हा सोपानरावाच्या वेळेला आलं. सोपानदाराच होतं, हे माझा जाऊ नको म्हणले 2 वर्ष. पुन्हा एकदा आले निवृत्तीच्या वेळेस. निवृत्तीने सांगितलं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं खबरदार आला तर 16चे 22 केले. 22 जन्मे महाराज भवाब्दीची करणे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचं जे वर्णन आहे ते वर्णन उपाधी धरून नाही बापू. आजच आमचं पोटभर वर्णन झालं. ज्ञानेश्वर महाराजांना जर हरिपाठ लिहायला नसता तर आपल्याला ज्ञानेश्वर महाराज कळालेच नसते बापू. ज्ञानेश्वरी लिहून ज्ञानेश्वर महाराजांचं कर्तव्य कळालं असतं पण हरिपाठ लिहायला ज्ञानेश्वर महाराजच कळाले. कर्तळी आवळे त्याचा हरी. म्हणून जिंकून या काळा कुठं गेले? वरी गेले नाही. वरी काही फुलं नाही, त्याच्या वरी काय नाही, खाली काय नाही. म्हणून अमृत अनुभवात वर्णन नाही बरं बापू. महाराज म्हणतात माऊली सुद्धा नाही आम्हाचे व्यसन ते आमचे निधे धान किंबहुना समाधान ते तो पाहावा हे डोळे. मग चौकशी आता डोळे बाईल होता ते होते म्हणजे भलतच म्हणून देव काही तो पाहावा हे डोळे मधा चक्षुषी डोळे हातीचे निलीला कमळे पुजून काय ते दोवरी धोनी त्याच्यामध्ये सगळे ते लागते. जिंकून या का त्या सगळ्या उलच्या माग लावायचं. दोवरी दोन्ही भुजालू घेऊनी अलिंगा वया लागून जिंकून या का वरी गेले भूमंडा. महाराज विमानात बसले त्यावेळेला काळाने डोळ्यातून पाणी आणलं. महाराज सांगता जिले आदरे ज्या पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे हनुमानवी दिव्य रूपची केली न त्यागीचे वैकुंठाची नेरी. जिंकून या का कारण विनंती केली कृपा आहे तुमचे पाय माझ्या टपुऱ्याला लाभ द्या म्हणजे मला वाईट बुद्धी याची नाही. मी ज्यानं गुन्हा केला त्यालाच पकडलो. महाराज विमानातून पाय काढला आणि जगा काळ खायन आम्ही माथा दिला पाय. हे कौतुक नाही बरं, निष्कर्ष आहे. आपण याला कौतुक म्हणून वाया घाललो. कौतुक नाही, निष्कर्ष आहे. महाराज सांगतात हो असा जो निष्कर्ष काढलेला आहे तो भेदात विठाला अज्ञानाचे ज्ञानाची नव्हे आम्हाला गुरुदेवे आम्ही की केलो आमची कर्मे गोठी ते झालीच नाही वापसरची शक्यच नाही. वाणी त्याच्या वर्णना करता नाहीच आहे. काऊन वाणीनं कह्याचंही वर्णन केलं ना बापू. म्हणून महाराज सांगतात जिंकून या का वरी गेले भूमंडा. वरी शब्दाचा अर्थ ज्याला अंतर्भेद नाही त्याला ज्याला कोणत्याही भेदभाव तोडून घेतला भेदमाता करा भक्ती ज्ञान आणि वैराग्य आगळा आयसा नाही डोळा. म्हणून ज्ञानेश्वर महाराजाला धरणे करायला धरण्या तुम्हाला तो खूप नको त्रास देऊ. डोळ्याला पाणी आणलं ज्ञानेश्वर आहे की धरण्या तुका सर्वा श्रेष्ठ आम्हा प्रिय कळणकार तुला धोका अवतार नामयाचा त्याची तुझ काही घडली रे निंदा. कशा करता सांगायचंय आत्मभरांची साखी वस्तू विखरली 12 वाटी आणि ती वस्तू एकत्र करायची असं ते एकच आहे. उठलेली वैराग्य घेणे हा तिळगुळ ऐसा सांडणे जैसे होमोनिया महाराजांनी दिलेलं आहे.
अर्जुनाने विचारलं की देवा ते असे कसे झाले, कसे काय ते वैकुंठाला गेले 14 ते. भगवंतांनी सांगितलं तुला कळा नाही ते वैराग्याचे आधारे जिही विषय दौडून बाहिरे शरीरे एकंदरे केले मग तिही संधी भेटी धोर पल्लवा गापडे गाठी म्हणून पाठी मोरी तिठी पार पुण्या म्हणून ज्या अभेद ज्ञानामुळं जीव चैतन्याला संसारात दुःख होतो बापू ती आगवीच ज्ञाने केली स्वप्न ज्ञान जयाच्या हाती तोची समर्थ मुखी जैसा शतमत संपत्ती स्वर्गीचे मुखी नाम हाती मोक्ष अनायशी साध्य होताची. तर आमच्या या घराण्याने एकच काम होत केलं नामाचा महिना ते काय अंतर होत आहे. आपण पोटी सांगत होतो महाराजांना आमच्या नामाचं कौतुक गोड वाटायचे ते काय ते वारी नाही येत होते. हो अरे बा आमच्या जमान्याची वेळ आणि ते का आणायची कधी बोला का आणि ते नक्की ठरायचं नामाशिवाय दुसरा महिमा आवडायचा नाही. नामेचा महिमा आवडला. नाम परमात्मा हृदयात महाराजांना अविद्येची निदा विश्व स्वप्नाचा हा ध्वंधांडा भौगिक होता प्रबंधा अनादिगुरु तो महावाक्याची नावे गुरुकृपेची ते नाम की राजाती माझी अविद्या वर्गाच्या राती व खावया सुरती गुण केली कष्टले संसार शिने जे देवोली गाठाने त्या ओले नावे गेले तो संकेत हा ब्रह्माचा आवळा पिटला हा द्वैतत्व भेटला जिंकून या काळावरी गेले म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीच्या वेळेला विठोबाचे हृदय आदेशी भरून बापू आता ह्या नामाचा महिमा कोण सांगितलं अनुभव आहे. ज्ञानेश्वर महाराजांना पांडुरंगाला हात जोडले देवा आता इलाज नाही आता नाही का माझ्याकडून जे करायचं ते मी सगळे ग्रंथ केले आणि सगळ्याचा ग्रंथाचा कर्तव्य यावेळी असा एक हरिपाठ केलेला आहे आणि हरिपाठाचा शेवटच असे ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण आणि दिले संपूर्ण माझ्या काय केलं नाम हाती केलं नाम वाचे श्रवण कीर्ती म्हणून सगळ्या साधनाचं सार नाम आहे. विठ्ठल महाराज म्हणतात मला दुसरं काही माहितच नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी आणि तुकोबारायांनी नामाशिवाय काही दुसरं केलंच नाही. महाराज सांगतात अवघ्या जशा येण्याची साधकी केली पायवाट उलंघिला माया घाट. महाराज सांगतात त्या नामाचं एक महत्व सांगितलंय का बघा ध्यानी रंगले मानस ध्यानी रंगले मानस जिव्हे नामाचा उल्हास कीर्तनावडे सर्वनाथ नेत्र ही स्वरूपात भाळले याही वरी पार्था माझ्या भजनी असतात. माऊली काय राहिला भगवान सांगतात अरुण याही वरी पार्था निळा म्हणे ब्रह्मेशान पाहुणी लाभले. भक्तीचा मार्ग समाप्त केला नाही. भक्तीचा नामाचा एकांत तयार केला आणि नामनामीचा भेद करून अखंड गया तुझी प्रीती म्हणून महाराज सांगायले बापू निळा म्हणे ब्रह्मी शांत आता याच्यापेक्षा काही शिल्लक राहिलं नाही. परमार्थ याचा समाप्त झाला. निळा म्हणे ब्रह्मी शांत कळलं का ब्रह्मेशान ब्रह्मेशाना परवते वाढणे नाही जीवाते कोणी मग ओरवते ब्रह्मची करी या ब्रह्मत्वाची पार्था तो विधी जा साई शास्त्र कारण काय पुढं आपल्या तोंडात मावळतच नाही बघ काय 4 वेतन 6 शास्त्र सांगणं आपण एक प्राणी या कामीच करू म्हणून महाराज सांगतात ब्रह्मापेक्षा बरोबरी जात नाही त्या ब्रह्मत्वाची साविजयाची चौथा साविजयाची व्यवस्था याची नावे चौथा पुरुषार्थला पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती रिगाला भक्तीपंथी केली पायवाट. तर या वाटेने गेलेले लोक विश्रांती झालेले फोटोचे जे कार गरजेत आंबर मातले वैष्णव गिररे तुकाने सोपी केली पायवाट करावया भवसागर रे. हो आता या वाटेनं जाऊन काही कर्तव्य शिल्लक राहिले नाही पण एक राहिले याही वरी पार्था माझ्या मनीची आवडी पंढरपुरा नेनहुडी हे मात्र शिल्लकच राहिला. पांडुरंगी मनरंगले मोगरा फुलला
फुले वेचिताची बारू कल्याची आला म्हणून आमचे नावे अज्ञानाचे ज्ञानाचे नव्हे भावना श्री निवृत्ती ठेविलो असे जय स्थिती हे काय जीव हाती वाचेचे सामर्थ्याचे भिके जो शिवाचे हे गुरुत्व जिंके आत्मा आत्मकुप देखे अंताळे बाकीच्यानं काही केलं त्याला हे कळालं नाही सूर्य कवनाचे न दावी परी आत्मा दावीला कुठं त्याला कळालंय महाराज म्हणता बुद्धी बोध्या सोके एवढी वस्तू चुके आणि मना संकल्पने हिचे महाराज म्हणतात संकल्प विकल्प ठेवायचे बुद्धी बोध्या सोके पण एवढी वस्तू चुके मना संकल्पनेचे याही होणी देह हाडाची मुळी मी म्हणून पोटाळी तो अहंकार गाळी पदार्थ म्हणून निरोपर आहे तुकाराम महाराजाचं वर्णन करीत असताना तोंड भरून करायला लागले बापू प्रपंच रचना सर्व ही भोगून त्यागी म्हणून या उत्तीर्ण होण्याचं सामर्थ्य ज्या संतांना आपल्याला दिलेलं आहे त्या संतांना विसरू नका सत्संगारे वेळदान तात्काळ भावावयामध्ये स्थान अनेक नाही साधन सत्यदान हो उद्धवा म्हणून मला सत्संगेन परम प्राप्य दुर्भरम अचिरात तस्मात प्रयत्नेन सत्संगम सततम कुरु भगवा रुक्मा या लोकांना पायवाट केली सगळ्याला बनवायला या रे लहान सोडतो वाटे चला जाऊ वाचे गाऊ तुम्ही आम्ही खेळी मेळी म्हणून आयशेचे नीट ज्ञानी सुखे खेळत त्रिभुवनी जगत रूपामने साठवणी जे जे भेटे भूत ते ते म्हणजे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा महाराज सांगतात एकच उपाय जे जे भेटे भूत ते ते म्हणजे भगवंत ते सुख येण्याची दे काय पाखाळणे आलाय भूत वैषम्य नव्हे विषम मात्र पित्र भ्रात्र सगोत्र अपार आणि चतुर्भुज दोन्ही ठेले म्हणून विचारणे अहंकार सांगितले किम बहुना भवाभिया आणि साठे तारा दरम्या तरीगा उपपत्ती जतन की दे हो गुरुजी सांगायचे पोरी नवरा नांदरले पोरी ताटीलच झाली तिला कळत नाही नवऱ्याचं चूक हो महाराज सांगतात सासुर वासा भीतो जीव उभे तुझे पाशी तिकडे सांगितलं मनोमार्गे गेला तो त्याची आणि संताचे संगती मनोमार्ग गती अकळावा श्रीपती केली पायवाट उलंघिला माया घाट कशामुळे हरी आठविला सगळे समाजाला जी हरी आठविला उलंघिला माया घाट केली पायवाट जी हरी आठविला निष्ठा आठविले नाही जीवो कोंडू कोंडू नवीन जीवे आणि देह भावे जी हरी आठविला महाराज सांगतात ती ओळखीची सरीचे सुखाच्या साम्राज्य बैसे म्हणून विश्व विकासित मुद्रा दया सोडवी तुझे योगमित्रा हो ज्याने हरी आठविला त्याचं काम त्याची सर्वी हरी प्राप्तीची उपाय धरावे संताचे ते पाठ येणे साधकी साधने तुटती भवाची बंधने संताविन प्राप्ती नाही आईचे मुख्यमंत्री जे जीवन कोण काही द्यायला संत द्यायला आहे आम्ही तेथील पारखी म्हणून अमृत अनुभवात सांगितले बापू ज्या चैतन्याला जीव भाव निर्माण झालेला आहे बापू त्याची कामं ठरली कैवल्या ही चढावा करी म्हणून महाराजांनी ही भक्तीचं वर्णन केले देव देऊ परिवारू कोणी की देव डोंगरू अमृत अनुभव सांगा देव देऊळ परिवारू कोरून किजे डोंगरू तैसा भक्तीचा व्यवहार झालं काम केली पायवाट म्हणून माझ्या वाट्याला ही महाराजांची सेवा आता ते जसं असेल तसं पण केलं जरूर आहे आणि ती सेवा म्हणजे त्याने केलेल्या उपकारांची आठवण आहे निदान एक तरी करा मी 14 वर्ष महाराजाच्या वाड्यात होतो मला चातुर्मासात होतच आहे 6 वर्ष इकडे तिकडे फिरलो महाराजांनी मला जागा दिली पोटाशी धरून जागा दिली 2 शब्द होते आल्याबरोबर एक शब्द वाड्यात पाय टाकला की हळकर आणि जाताना एकदा की हळकर येतो मी त्याची वाक्य नव्हते त्याची विसार शब्द सुखे मनवेची भेट आणि सदैव सचेदानंद कान म्हणून आयुष्याच्या निदान विश्व स्वप्नाचा
जे तू विषयाची दाट झाडी माझी काम क्रोधाची साखळी केली काय गाठ चुकून आला पाळी साधू असण्याच्या कोणाचा आला मग साधू संगे सुगटा उजू सत्कर्माची आवाटा आणि आपण वर्षीचा आवाटा लावून ज्ञानेश्वर हरी हरी मंत्र हा शिवाचा म्हणती जे वाचा